राज्यातले 25 बिबटे वनतालाला दिल्याची वनमंत्री गणेश नाईकांची माहिती। प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करणार गणेश नाईक यांची विधानसभेमध्ये घोषणा। तर बिबट्या पार्कही सुरू करणार असल्याची माहिती। मुंबई महापालिका क्षेत्रातल्या सफाई कामगारांसाठी आनंदाची बातमी। सफाई कामगारांना मिळणार हक्कांची घरं। बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना अंतर्गत मिळणार घरं। येत्या अधिवेशनात शासन निर्णयाची अंमलबजावणी होणार। मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन। भारत मुक्ती मोर्चा जनगणनेसाठी आक्रमक। 2011 पूर्वी भरती झालेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षेची सक्ती न करण्याची ही मागणी। सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध कायम। शेकाप आणि शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी। कांदा मक्याच्या भावासाठी प्रहारचा नाशिकच्या येवल्यामध्ये एल्गार। येवल्याच्या पुरण गावातनं ट्रॅक्टर रॅली। बच्चू कडू स्वतः ट्रॅक्टर चालवत सहभागी। मक्याचं ताट तसंच कांद्याच्या मळ्यांनी सजवलेला ट्रॅक्टर रॅलीमध्ये सहभागी। बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गोट्या खेळून सामाजिक कार्यकर्त्यांचं अनोखं आंदोलन। भूसंपादन कार्यालयामार्फत वृत्तपत्रांना देण्यात आलेल्या जाहिरातींची 50 लाख रुपयांची देयकं थकीत। प्रशासनाला जाग आणण्यासाठी अनोखं आंदोलन। मुंबईतल्या एसएनडीटी महिला विद्यापीठाची चमकदार कामगिरी। 39व्या राष्ट्रीय युवक महोत्सवातल्या लोकनृत्य स्पर्धेत जिंकलं सुवर्ण पदक। चेन्नईतल्या सत्यभामा विद्यापीठात पार पडली स्पर्धा। विद्यापीठाच्या दिवली नृत्याने जिंकली सर्वांचीच मनं। वसईमध्ये जमावबंदी आदेश धुडकावून लोकांचं आंदोलन। पोलीस उपायुक्त कार्यालयावर धडक मोर्चा। भूमाफिया विकासक आणि पोलिसांच्या संगनमताविरोधात आक्रमक भूमिका। गळामध्ये फास आणि शवपेटी घेत लोकांनी काढली स्वतःचीच अंत्ययात्रा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।